मित्रांनो, अर्जुन आणि सायलीने सुमनचं लोकेशन ट्रेस केलं. त्यांना सुमनचा पत्ता मिळालेला आहे की सुमन कुठे आहे. परंतु त्यांचा हा सगळा प्लॅन नागराजने ऐकलेला आहे. त्यामुळे त्याला भलतंच टेन्शन आलेला आहे आणि तो इकडे बिडी फुकत आहे, बिडी पित आहे, कारण टेन्शन आलेलं आहे. आणि इकडे त्याच्या माणसाला फोन करून सुद्धा सांगत आहे की महिपत आणि सुमनवर लक्ष ठेवायला. परंतु आता इकडे प्रिया त्याला दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी नाही, घरच्यांसोबत कसं वागायचं, त्यांच्याशी कसं ट्रीट करायचं याची हिला अक्कल नाही. आणि ही त्या नागराज काकाला अक्कल पाजळते, अक्कल शिकवते. ही प्रिया पण ना खूप म्हणजे बिंडोक आहे एक नंबरची. स्वतःचा नवरा तिला किती जीव लावते, तिच्यावर एवढा विश्वास टाकते, परंतु त्याचा ती अक्षरशः विश्वासघात करत आहे त्या अश्विनचा. आणि तो मूर्ख अश्विन या प्रियाच्या नादात एवढा वेडा झालाय की घरच्यांच्या विरोधात जात आहे. ते जाऊ द्या. परंतु इकडे आता हे सगळेजण चिंतेत असतात. सगळेजण खूप म्हणजे नाश्ता करत असतात आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं की आता सुमन काकू एवढ्या म्हणजे लांब गेल्या तरी कशात, एवढा लांबचा पत्ता कसं काय दाखवतोय. आणि हा नीच नागराज बाहेर उभं राहून सगळं काही ऐकत असतो. त्यामुळे त्याला आता कळलेलं असतं की आता काहीही झालं तरी मला महिपतला आणि सुमनला त्या ठिकाणावरून हलवावं लागेल, नाहीतर हे तिथे पोहोचतील आणि माझं काहीच खरं नाही. मग जे म्हणजे मी ज्यासाठी मेहनत केली ते सगळं पाण्यात जाईल. मी सुमनला आणि महिपतला का किडनॅप केलंय, कारण त्यांनी माझ्या विरोधात तोंड उघडू नये. आणि तेच जर झालं तर मग माझा काय फायदा, माझ्या मेहनतीचा काय फायदा. म्हणून तो आता खूप म्हणजे धडपड करतो. इकडे सायली, अर्जुन, रविराज काका खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांना असं वाटतं की काहीही झालं तरी सुमन काकू सापडल्या पाहिजे. आणि ती जर सापडली नाही तर आपण तिथे गेलो आणि तिथं ती नसलीच तर. पण बिचारे म्हणतात की जाऊ द्या, आपण तिथे जाऊन आपल्याला ताबडतोब तिथे जाऊन तिथे पोहोचायला हवं, नाहीतर तिला हलवू त्या म्हणजे ज्यांनी किडनॅप केलं त्याला कळू शकतं. त्यामुळे इकडे नागराज मात्र आधीच तयारीत असतो. नागराज प्रियाला फोन करतो आणि तिला सांगतो की मला एक हेल्प कर महिपतला हलवण्यासाठी. तर आता प्रिया महिपतला हलवण्यासाठी म्हणजे ट्रान्सफर करण्यासाठी तिथून निघते. तर पूर्णाजी तिला अडवते आणि बोलते की प्रिया कुठे चालली तू. तेव्हा प्रिया बोलते की असं बाहेर जाणाऱ्या माणसाला काय बोलतात ना, हडकवू नये. तर पूर्णाजी बोलते की बाहेर जाणाऱ्या माणसाला तुझं बाहेरचं काम न झालेलंच बरं, तू घरातच बरी आहे, तू बाहेर गेल्यावर काही ना काहीतरी उचापाच्या करूनच येते. त्यामुळे आता पूर्णाजी तिला जाऊन देतात की काय माहीत नाही. आणि इकडे आता अर्जुन आणि सायली मात्र तयारीतच गेलेले आहेत, ते पण पोलीस वगैरे सोबत घेऊन. आणि ते आता त्या गॅरेजच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. परंतु आता हे प्रियाने त्यांना ट्रान्सपोर्ट केलं का नाही, की तिथे सुमन आणि महिपत आहे की नाही, आता हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल. तुम्हाला काय वाटतं, तिथे सुमन आणि महिपत असेल का, की मग नागराजने त्यांना आधीच ट्रान्सपोर्ट केलं असेल, दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवलं असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.